पाहतोय काँग्रेस 53, हरियाणामधला आकडा आपण पाहतोय भाजप 23 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर आहे। तर इकडे जम्मू काश्मीरमध्ये 90 पैकी 72 जागांचे कल हाती, एनसी आणि काँग्रेसचे मिळून 43, भाजप 25, पीडीपी 3 आणि इतर एका जागेवर आघाडीवर। आणि आपण पाहतोय कार्यकर्त्यांचा जल्लोष सुद्धा आता सुरू झालेला आहे। काँग्रेसचा जोरदार कमबॅक केलेले आहे। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा चांगली कामगिरी काँग्रेसने केलेली आहे। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स सोबत काँग्रेस आहे आणि ते 43 जागांपर्यंत आता पोहोचलेत। मॅजिक फिगर पासून 3 जागा दूर आहेत। मात्र हरियाणामध्ये इथे आपल्याला क्लिअर कट दिसतं की काँग्रेस या ठिकाणी सत्ता स्थापन करते। 53 जागांवर या ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे। 2014 मध्ये मोदी लाटेमध्ये काँग्रेसची अक्षरशः धूळधाण उड्या ठिकाणी उडालेली होती। 2014 मध्ये भाजपने बहुमताचं सरकार स्थापन केलेलं होतं। 2019 मध्ये जेजेपी सोबत आणि अपक्षांसोबत भाजपने सत्ता स्थापन केलेली होती। मात्र सध्याचं 2024चं चित्र पूर्णपणे वेगळं आहे। काँग्रेसने या ठिकाणी मुसंडी घेतलेली आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा एक मोठा जल्लोष जो आहे तो कार्यालयाच्या बाहेर पाहायला मिळतोय। हरियाणामध्ये परिवर्तनासाठी निर्णायक मत या ठिकाणी पाहायला मिळते। हरियाणातील काँग्रेसमध्ये काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर सध्या जल्लोष पाहायला मिळतो। काँग्रेस या ठिकाणी 53 जागांवर, भाजप 23 जागांवर आणि इतर 7 जागांवर आघाडीवर। काँग्रेस हरियाणामध्ये सत्ता स्थापन करते असे हे सध्या आकडे सांगतायत, हे कल आहेत। 53 जागांवर सध्या काँग्रेस आघाडीवर आहे। भूपेंद्र सिंग हुडा यांनी या ठिकाणी संपूर्ण जबाबदारी घेतलेली होती, प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर होती। त्यानंतर इथे दीपेंद्र हुडा हे काँग्रेसचे सीएम पदाचे चेहरा असू शकतात। हरियाणामध्ये काँग्रेस 53 जागांवर आघाडीवर आहे। तर इकडे जम्मू काश्मीरमध्ये आपण पाहतोय 90 पैकी 72 जागांचे कल हाती, एनसी आणि काँग्रेस म्हणून 43 जागांवर आघाडीवर आहेत। भाजप 25, पीडीपी 3 आणि इतर एका जागेवर आघाडीवर आहे। अपडेट येत आहेत, पाहूयात अपडेट्स काय मिळतात। हरियाणाच्या हिसारमधून अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांची आघाडी पाहायला मिळतीये। सावित्री जिंदाल या आघाडीवर आहेत। हरियाणाच्या हिसारमधून अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांची आघाडी। काँग्रेस 53, काँग्रेस आता 52 जागांवर आघाडीवर, भाजपची एक जागा आणखी वाढली आहे। 28 जागांवर भाजप आघाडीवर, मात्र दुप्पट जागांवर, दुप्पटहून अधिक जागांवर सध्या काँग्रेस या ठिकाणी आघाडीवर आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 43 जागांवर आघाडीवर। हरियाणामध्ये काँग्रेसची वाटचाल मोठ्या विजयाकडे, कलांमध्ये या ठिकाणी बंपर आकडे या ठिकाणी पाहायला 8 जागांची आघाडी या ठिकाणी काँग्रेसला मिळालेली आहे। काँग्रेसची वाटचाल मोठ्या विजयाकडे, कलांमध्ये बंपर बहुमत। काँग्रेससाठी हे सकारात्मक चित्र जे आहे ते म्हणावे लागेल। बहुमताच्या आकड्याहून काँग्रेसला 8 जागा अधिकची आघाडी जी आहे ती या ठिकाणी मिळालेली आहे। आणखीन एक अपडेट येत आहेत, हरियाणामध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपचे सर्व मंत्री हे आता पिछाडीवर पडलेले आहेत। हरियाणामध्ये काँग्रेस कलांमध्ये सुसाट आहे आणि भाजपची हरियाणामध्ये पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळतंय। हरियाणा